नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आजच्या या सुंदर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. आपल्याकडे प्रत्येक सणाला खूप महत्त्व असते. प्रत्येक सण मोठ्या उत्सवाने, मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. बघा, काही दिवसातच फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होलिका दहन केलं जाणार आहे आणि हे 24 मार्च रविवारी प्रदोष काळामध्ये केले जाणार आहे. तर होळीच्या दिवशी आपण घरासमोर होलिका दहन करत असतो. हे दहन करताना शुभ मुहूर्ताला देखील फार महत्त्व असते. होलिका दहन म्हणजे काय तर बघा, भगवान विष्णूंचा भक्त असलेला बाळ प्रल्हादाला होलिकेच्या मांडीवर बसवून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. या दरम्यान होलिकेचा स्वतःच्याच आगीत जळून मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून या फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी होलिका हा सण साजरा केला जातो. वाईटांवर सत्याचा विजय म्हणून होलिका दहन हा सण आपण करत असतो. बघा, होलिका दहन करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. या दिवशी आपल्याला चुकूनही काही गोष्टी ह्या करायच्या नाहीये किंवा ह्या चुका ज्या आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत, ह्या चुका आपल्याला होळीच्या दिवशी होलिका दहनाच्या वेळेस करायच्या नाहीये. नाहीतर जीवनात आपल्या खूप अडचणी येऊ शकतात किंवा अडचणींना आपल्याला सामोरे जावा लागू शकते. ह्या चुका अगदी छोट्या छोट्या असतात, परंतु आपल्याकडनं न कळत घडत असतात आणि याचे परिणाम आपल्याला हे भोगावे लागतात. तर हे परिणाम आपल्याला नंतर भोगावे लागू नये यासाठी ह्या चुका आपल्याला होळीच्या दिवशी अजिबात करायच्या नाहीये. तर ह्या चुका कोणत्या आहेत ते आपण पाहूया. होळी पेटवताना आंबा, पिंपळ आणि वडाचं लाकूड आपण वापरू नये. या वृक्षांची लाकडं जर का आपण जाळली तर यामुळे नकारात्मकता वाढते. त्याऐवजी होळीमध्ये उंबर आणि एरंड्याचं लाकूड आपण वापरावं. होळीच्या दिवशी या दोन्ही वृक्षांची लाकडं जर का आपण जाळली तर ती शुभ मानली जातात. याचप्रमाणे दुसरी चूक म्हणजे होळीच्या दिवशी आपल्याला आपल्या आईचा न विसरता आशीर्वाद घ्यायचा आहे. आपल्या आईसारख्या असणाऱ्या व्यक्तींचे आपल्याला आशीर्वाद घ्यायचे आहे. असं केल्यामुळे तुमच्या जीवनात किंवा तुमच्यावर भगवान विष्णूंची आणि भगवान कृष्णांची कृपा होते. होळीच्या दिवशी आपण एखाद्या स्त्रीचा अपमान करू नये. म्हणजेच बघा, होळीच्या दिवशी आपण चुकूनही एखाद्या स्त्रीचा अपमान करायचा नाहीये. मग ती पत्नी असू द्या, बहीण असू द्या, आई असू द्या किंवा इतर कुठलीही स्त्री असू द्या, आपल्याला चुकूनही या दिवशी परस्त्रीचा किंवा एखाद्या स्त्रीचा अपमान करायचा नाहीये. याचबरोबर होळीच्या दिवशी बघा, नवविवाहित महिलांनी ही आग पाहू नये असं म्हणतात. आता एखादी नवविवाहित महिला असेल आणि तिची जर काही पहिली होळी असेल तर अशा नवविवाहित महिलांनी ही पहिली होळी किंवा ह्या होळीची आग पाहू नये असं म्हणतात. कारण होळीतल्या आगीला जळत्या शरीराचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे एखाद्या नवविवाहितेने होळीची आग पाहू नये. ते पाहणं अत्यंत अशुभ मानलं जातं. अशा महिलेने होळीची आग पाहिल्यास तिच्या आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नवविवाहित महिलांनी ही आग पाहू नये. बघा, प्रत्येक ठिकाणी नियम वेगवेगळे असतात. प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते. काही ठिकाणी हे नियम काटेकोरपणे पाळले जातात. तुमच्याकडे जर काही नियम पाळले जात असेल तर तुम्ही देखील आवर्जून ह्या नियमांचं पालन करायचं आहे. याचबरोबर ज्यांना एकुलतं एक अपत्य आहे, बघा, ज्यांना एकच अपत्य आहे, मुलगा असो किंवा मुलगी असो, ज्यांना एकच मूल बाळ आहे, अशांनी होळी पेटवू नये असं म्हणतात. अशांनी होळी पेटवणं हे देखील अशुभ मानलं जातं. तुम्हाला जर का भावंड असतील तर तुम्ही त्यांच्याकडनं होळी पेटवून घेऊ शकतात, परंतु ज्यांना एक अपत्य आहे अशांनी होळी पेटवू नये. यानंतर होळीच्या दिवशी आपण कोणालाही काहीही उसणं देऊ नये. बघा, होळीच्या दिवशी कोणी कितीही काहीही मागो, आपल्याला या दिवशी कोणालाही काहीच उसणं द्यायचं नाहीये. तसं केल्यास आपल्या घरातील भरभराटी जाते. आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे होळीच्या दिवशी कोणालाही उसणं किंवा कर्ज देण्याचं आपल्याला टाळायचं आहे. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, परंतु आपल्याकडनं माहिती नसल्यामुळे कळत नकळत ह्या चुका होऊन जातात आणि याचे वाईट परिणाम आपल्याला
हे नंतर भोगावे लागतात। तर यासाठीच तुम्हाला जर का ह्या गोष्टी माहिती झाल्या असतील तर तुम्ही चुकूनही या चुका होळीच्या दिवशी करायच्या नाहीये, म्हणजे आपल्याला ह्या वाईट परिणामांना सामोरे जावं लागणार नाही किंवा आपल्याला ह्या अडचणी आपल्या आयुष्यात येणार नाही। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असाल तर अशीच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।